सगळ्या पत्रकार बांधवांचे मी आभार मानतो की अगदी शॉर्ट नोटीसवर आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य तरुणांच्या हाकेला साथ देऊन तुम्ही सगळे आले। विशेष म्हणजे तुम्हाला आम्ही मुद्दामून मध्यवर्ती ठिकाणी बोलवलं, म्हापोली या ठिकाणी, आणि तुम्ही त्या सगळ्या रस्त्यांच्या खड्डे पार करत खड्ड्याचा प्रवास करून तुम्ही सगळे इथे आले भिवंडी ठाण्यावरून। माझ्यासोबत भिवंडी जन आंदोलन समिती हे उपोषण मी सुरू केले व्यक्तिगत प्रमोद पवार मी स्वतः करणार आहे 30 तारखेला उपोषण, आणि त्या उपोषणाला बळ देण्यासाठी माझे सगळा मित्रपरिवार आणि त्यांनी एकत्र आलेले ती भिवंडी जन आंदोलन समितीचे सगळे सहकारी इथे आहेत। अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय मला तुमच्याशी आज डिस्कस करायचा होता। पहिल्यांदा मी स्पष्ट करू इच्छितो की आत्तापर्यंत लोकांनी नेत्यांच्या, आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधींच्या पत्रकार परिषदा बघितल्या। कदाचित ही पहिली पत्रकार परिषद असेल की सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरांच्या मुलांनी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी उभारलेले आंदोलन आहे आणि त्यांची ही पत्रकार परिषद आहे, आणि त्यालाही तुम्ही सगळे उपस्थित राहिले यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो। 30 सप्टेंबर 2025 रोजी भिवंडी वाडा मनोर या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे, रस्त्याची अवस्था दुरावस्थेपेक्षा पलीकडे एखादा शब्द असेल तर तो शब्द या रस्त्याला लागू पडेल। दुरावस्था ही छोटा शब्द पडायला लागला आहे। एवढे मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत आणि यावर आवाज उठवण्यासाठी यापूर्वी अनेक आंदोलनं झाली, आम्हीही अनेक आंदोलनं केली, पण एक निर्णायक लढा उभा राहण्यासाठी का आतापर्यंत आपण आंदोलन करतो, काहीतरी आश्वासन मिळतं, आपण थांबतो आणि परिस्थिती जैसे थे राहते। आता आम्ही ठरवलं की निर्णायक लढा लढायचा। 2011 पासून आम्ही या प्रश्नावर लढतो। 14 वर्षाचा वनवास, प्रभू श्री रामचंद्रांचा 14 वर्षाने वनवास संपला, पण आमच्या भिवंडीवासियांचा वनवास 14 वर्षानंतरही संपला नाही, वाडावासियांचा वनवास संपला नाही। त्यामुळे 30 तारखेला मी व्यक्तिगत प्रमोद पवार या समाजाचं काहीतरी देणं लागणारा एक माणूस, या रस्त्यावर प्रवास करणारा एक तरुण, या रस्त्यावर प्रवासात करताना खड्ड्यामध्ये मरण पावलेली जी लोकं आहेत त्यांचा कोणतरी भाऊबंद म्हणून एक सामान्य कार्यकर्ता, कॉमन मॅन म्हणून मी 30 सप्टेंबर 2025ला या रस्त्याची दुरावस्था बघून किंवा या विरोधात आवाज उठवण्यासाठी मी अमरण उपोषण जाहीर केलेलं आहे, आणि ते उपोषण 30 तारखेला अंबाडीला होणार आहे। या उपोषणापूर्वी पत्रकारांच्या माध्यमातून, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या जनतेच्या डोळ्यामध्ये अंजन घालावं, कारण जनता ही आपली झोपलेली आहे, आपण नाकारू शकणार नाही। या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या लोकांची नैतिक जबाबदारी ज्या शासनावर आहे, ज्या प्रशासनावर आहे, ज्या लोकप्रतिनिधींवर आहे, त्यांच्याही डोळ्यात अंजन घालावं, त्यांनाही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून आम्ही याची पत्रकार परिषद घेत आहोत। या रस्त्याबाबत सुरुवातीपासून सांगायचं तर थोडा मी अधिक वेळ घेईन तुमचा। 2010 साली या रस्त्याचा BOTचं टेंडर सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीला दिलं। सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरनी 394 कोटी रुपये खर्च करायचे, रस्ता बनवायचा, आणि या रस्त्यावर बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा अर्थात BOT तत्वावर टोल नाका चालू करायचा म्हणून सुप्रीमला ते काम मिळालं। अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम सुप्रीमने केलं। मग त्याला वेगवेगळी कारणं आहेत। काही स्थानिक ठेकेदार, राजकीय ठेकेदार त्यात घुसले, दर्जाप्रमाणे, एस्टिमेटप्रमाणे काम झालं नाही, आणि त्यानंतर 2 वर्षातच रस्ता फुटला। सुप्रीमने 2013ला टोलनाके सुरू केले, कवाड, अनगाव हे 2 टोलनाके आणि वाघोटे वाडा तालुक्यात टोलनाका, आणि तब्बल 12 ते 15 लाख रुपयाचा दिवसाचा रेव्हेन्यू सुप्रीम कंपनी आपल्या सगळ्या स्थानिकांकडनं लुबाडू लागली। माझ्यासोबत माझे सहकारी कल्पेश जाधव आहेत, जितेश बंटी पाटील नावाचे माझे सहकारी, भूषण गोडविंदे, सुनील लोणे, आमची सगळी भिवंडी जन आंदोलन समिती, आम्ही 2013-14 सालात वाड्याला एक उपोषण केलं, आणि त्यामध्ये आपण मागणी केली प्रमुख, हे लोकांना अनेकांना माहीत नाही। त्यावेळेस प्रमुख मागणी आम्ही केली का ठीक आहे तुम्ही टोल आमच्या माथी मारला आहे, पण आमच्या ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या या रस्त्याच्या जवळच्या गावांना टोल नाका माफ करा, किमान 4 व्हीलर गाडीला। आपण 4 व्हीलर गाडीचा टोल माफ करून घेतला, आणि या रस्त्याच्या लगत असलेल्या सगळ्या कमर्शियल व्हेकल, टेम्पो, ट्रक, ट्रॉली, डंपर आम्ही टोल माफ केला, ते लेखी आमच्याकडे आहे, आणि ते आंदोलन आम्ही त्यावेळेस जिंकलो। त्यानंतर काय झालं की सुप्रीमने रस्त्याची दुरुस्ती केलीच नाही, फक्त पैसे उकळण्याचं काम केलं, आणि 2019ला डॉक्टर नेहा शेख नावाची तरुणी, 10 ऑक्टोबर 2019ला नेहा शेख नावाची तरुणी दुगाड फाट्यावर, डॉक्टर तरुणी, एका गरीब बापाने कष्टाने जिला डॉक्टर बनवलं, ती तरुणी खड्ड्यामध्ये पडून ट्रक खाली येऊन चिरडून तिचं मरण झालं। अत्यंत दुर्दैवी तो अंत होता, आणि त्या
ठिकाणी आम्ही 5-10 मिनिटात पोहोचलो असेल. मला आज आठवते, तुम्हाला मी पत्रकार बांधवांना व्हिडिओ देईन, आज मी तो व्हिडिओ शेअर करतोय की डॉक्टर नेहा शेखचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासात आम्ही टोल नाके बंद केले. आम्ही टोल नाके बंद का केले की जर तुम्ही रस्त्याची दुरुस्ती करू शकत नाही तर तुम्हाला नैतिक अधिकार नाही टोल वसुलीचा. आम्ही टोल बंद केले, संघर्ष केला. टोल नाक्यावर 3 दिवस आम्ही बसून राहिलो आणि त्यानंतर 3 दिवसांनी शासनाची ऑर्डर आली. शासनाने आमची दखल घेतली आणि टोल टर्मिनेशन झालं. 2019ला टोल टर्मिनेशन झाल्यानंतर या रस्त्याची पूर्ण जबाबदारी आली ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे. कोणी ठेकेदार नाही, कोणी BOT नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे काय तर भिवंडी 19 किलोमीटरची जबाबदारी भिवंडी उपविभागाकडे आली आणि उर्वरित जे रस्ते 64 किलोमीटरमधला जो रस्ता होता त्याची जबाबदारी आली जव्हार PWDकडे, वाडा उपविभाग, पालघर उपविभाग. या काळामध्ये सुप्रीम कंपनीच्या ज्या 4 व्हीलर व्हेकल त्यांनी बंद करण्याचा आदेश काढलेला, त्यानंतर त्यांच्याकडे BOTचा कॉन्ट्रॅक्ट होता. त्यामुळं त्यांनी 4 व्हीलरला एक्झम्पशन द्यायचं, सवलत द्यायची, तर त्याचे पैसे शासनाने त्यांना अदा करायचे आहेत आणि त्याचा कमीत कमी 25 ते 30 कोटीचा निधी पालघर PWDला शासनाकडून वर्ग झाला. पण त्याचा कोणताही हिशोब पालघर जव्हार PWDने दिला नाही. हा भ्रष्टाचाराचा पहिला अंक. सुप्रीम जर दुरुस्ती करत नाही तर त्या पैशाने त्यांनी खड्डे भरायचे असा तो नियम आहे, पण त्यात खड्डे भरले नाही आणि तो निधी हडपला गेला. त्या निधीला वेगळ्या ठिकाणी वळतं केलं. याचा हिशोब पत्रकार मित्रांनी पालघर जव्हार PWDकडनं घेतला पाहिजे. पहिला मुद्दा. आता दुसरी धक्कादायक गोष्ट मी आज तुमच्यासमोर सांगणार आहे. मी वाडा भिवंडीच्या अंतिम चरणामध्ये शेवटी येईन, कृपया तुम्ही थोडा वेळ द्या मला सगळ्यांनी. पहिल्यांदा मी तुम्हाला धक्कादायक गोष्ट सांगतो जी कोणालाही माहीत नाही. आज पहिल्यांदा ती कॅमेऱ्यासमोर येते. भिवंडी वाडा मनोर रस्त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची प्रकल्प किंमत होती 339 करोड रुपये आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्या विश्वभारती पाटात एक वडप्याचा जो जंक्शन मंजूर झाला अशी 383 कोटी रुपये आणि मग त्यामध्ये काही GST किंवा काही टॅक्सेस पडून ती 394 कोटी झाली. आता या सगळ्या धक्कादायक गोष्ट काय की हा रस्ता आहे 64 किलोमीटरचा, म्हणजे 64 किलोमीटर रस्त्याचं 4 लेन झालं पाहिजे. 64 किलोमीटर रस्त्याचं चौपदरीकरण झाल्याचा ठेका दिला. या पूर्ण रस्त्यामध्ये संपादनाचा विषय येतो आणि संपादनामध्ये जवळपास 66.53 हेक्टर जागा ही संपादित शासनाला करायची होती आणि त्याचा मोबदला शेतकऱ्यांना द्यायचा होता. आता या रस्त्यामध्ये खातेदार किती होते शेतकरी बघा, ह्या विषयावर कोणी चर्चाच करत नाही. 1154 खातेदार या रस्त्यामध्ये होते की जे या रस्त्यामध्ये बाधित होत होते. 1154 मध्ये 20 हेक्टर जागा ही आदिवासी खातेदारांची होती. 152 खातेदार आदिवासी होते. या 1154 पैकी 152 खातेदार हे आदिवासी होते. आदिवासी खातेदारांचा मी स्पेसिफिक उल्लेख का करतो तर आदिवासींच्या जमिनी कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करायच्या असतील, मग त्या संपादनासाठी असो किंवा विक्रीसाठी असो, त्याला वेगवेगळे निकष आहेत, त्याला काही रेस्ट्रिक्शन आहेत, काही बंधनं आहेत आणि त्या सगळ्या रेस्ट्रिक्शनला कंप्लीट करून त्या सगळ्या निकषांना पार करून त्यांचं ट्रान्सफर करायला पाहिजे. ते केलं गेलं नाही. फक्त 122 आदिवासींना मोबदला मिळाला. जवळपास 30 आदिवासी या संपादनाच्या मोबदल्यापासून वंचित आहेत. हे कोणीही बोलत नाही. रस्ता झाला, चौपदरीकरण झालं, पण आज ही 30 आदिवासी बांधव हे अन्यायग्रस्त आहेत. त्याचा शोध कोण घेईल हा पहिला प्रश्न. बिगर आदिवासी खातेदार त्या 1154 मधून जर आदिवासी वजा केले आपण तर 1002 बिगर आदिवासी खातेदार. 1002 मध्ये माझे कुणबी बांधव, माझे आगरी बांधव, माझे बौद्ध बांधव, माझे इतर समाजाचे जे बांधव, मुस्लिम बांधव आहेत, या सगळ्यांच्या जागा या रस्त्यामध्ये आहेत. या रस्त्यापैकी किती लोकांना मोबदला मिळाला? 835 लोकांना फक्त मोबदला मिळाला. उर्वरित 200च्या आसपास, 250च्या आसपास लोकांना मोबदला मिळाला नाही. म्हणजे आज पण वाडा भिवंडी रस्त्यावर मोबदल्यापासून शेतकरी वंचित आहेत. याच्यावर कोणीही चर्चा करत नाही. अजून धक्कादायक बाब तुम्हाला सांगतो मी. या सगळ्या रस्त्यामध्ये तुम्ही कधी ऑब्झर्वेशन केलं का पत्रकार मित्रांनी? तुम्ही जर वाड्या साईडला गेले तर कंचाड असेल, ओनिडा कंपनीपासून पुढे तुम्ही गेले, कंचाडच्या पुढे गेले तुम्ही, सनस्टील कंपनीच्या पुढे गेले तुम्ही, खुपरीच्या जामगर तलाठी कार्यालयाजवळ गेले तुम्ही, तर फक्त 2 लेन रस्ता आहे. एसआरचा पेट्रोल पंप आहे, 2 लेन रस्ता आहे. तुम्ही पुढे नेरुलीच्या पुढे गेले, कोयना वसाहतीचं एक प्रवेशद्वार आहे, त्या पुढे गेले की तिथे एक दत्त मंदिर आहे, पाईप कंपनी आहे. 2 लेन रस्ता आहे, 4 लेन झालं नाही. ह्याचा प्रश्न कोणीच कधी सरकारला, प्रशासनाला विचारला नाही. काही रस्ता 2 लेन काय? तर या 64 किलोमीटर रस्त्यामध्ये 17 हेक्टर ही या वाडा भिवंडी रस्त्याची वन विभागाची जागा आहे.
आणि 6 हेक्टर विश्वभारती फाटा ते वडपा जंक्शनमध्ये 6 हेक्टर जागा वन विभागाची आहे. अशी जवळपास 23 हेक्टर जागा ही वन विभागाची आहे आणि तिचं ॲक्विजिशन अजून झालेलं नाही. ही धक्कादायक गोष्ट आजपर्यंत समोर आली नाही. अजून तुम्हाला मी एक ब्रेकिंग न्यूज आज सांगतो सगळ्यांसमोर. या वन विभागाच्या जागेचं हस्तांतरणाचं प्रकरण जेव्हा सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने शासनाबरोबर केलं तेव्हा या 23 एकर जागेच्या बदल्यात शासनाला 23 एकर जागा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका आहे का, त्या तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये शासनाला सुप्रीम कंपनीने विकत घेऊन ही जागा दिलेली आहे. ती जागेचा शोध घ्यायला पाहिजे. ती जागा कोणाच्या कशात आहे? ती जागा सरकारला दिलेली, PWDला दिलेली, वन विभागाला दिलेली. त्या जागेचा कुठलाही हिशोब कोणी दाखवत नाही. मी माझ्या मागणीमध्ये श्वेतपत्रिकेचा उल्लेख केला, तुम्हाला आठवत असेल. मी श्वेतपत्रिका याच्यात सांगतो, मी तुम्हाला दिलेली माहिती ही मला मिळालेल्या सोर्सेसची माहिती, पण ही पूर्ण माहिती आहे का? नाही. पूर्ण माहिती प्रमोद पवार देऊ शकेल का? नाही. पूर्ण माहिती माझी सरकार देशील का? नाही. ही पूर्ण माहिती जनतेच्या समोर आली पाहिजे का? या रस्त्याचं टेंडर कितीला झालेलं, त्या काळामध्ये शासनाकडनं किती पैसे खर्च केले, वन विभागाला किती पैसे शासनाने दिले, ती जागा कुठे गेली, त्या जागेचा व्यवहार कसा झाला. ह्या जवळपास 200-250 खातेदार जे वंचित आहेत मोबदल्यापासून, त्यांना न्याय कोण देणार? त्यांचे पैसे कुठे गेले? मग त्यांचे पैसे न देता संपादन कसं झालं? कुठल्याही रस्त्याचं संपादन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याचं हस्तांतरण होत नाही. मग त्या काळात सुप्रीमचं हस्तांतरण कोणाच्या आशीर्वादाने झालं? सुप्रीमचा पार्टनर कोण होता? सुप्रीमचे पैसे कोणाकोणाच्या घशात गेले हे शोधलं पाहिजे. हा झाला एक पार्ट. म्हणून श्वेतपत्रिका या रस्त्याची मागणी करतो मी, ती लक्षात घ्या. आता आपण येऊ 19 नंतर. 19 नंतर या रस्त्याची जबाबदारी आली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि मग 19 नंतर या रस्त्यावर काम करण्याचे टेंडर काढायची सुरुवात झाली. या रस्त्यामध्ये जेव्हा टेंडर निघाले तेव्हा टेंडर वेगवेगळ्या लोकांना भेटले. म्हणजे असं नाही की टेंडर एकाच कंपनीला भेटलं. हर्षद गंदे नावाचा एक ठेकेदार आहे, ते पुरावे तुमच्याकडे एक फाईल आहे, त्या फाईलमध्ये आहे. हर्षद गंदे नावाचा एक ठेकेदार आहे. मी नावं वाचतो कृपया, ते रेकॉर्डला आली पाहिजे असं मला वाटतंय. 3054 AMC अशा वेगवेगळ्या हेडमध्ये ही कामं केली आणि या कामांमध्ये कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतला? सगळ्यात पहिला सुरुवातीच्या काळामध्ये श्री गजानन एंटरप्राइजेस, जवळपास 10 कोटीचं काम घेतलं. श्री गजानन एंटरप्राइजेस, SM कंस्ट्रक्शन, नावं बघा. नाही, आपण एकाच ठेकेदाराबरोबर कधीच बोललो नाही. अनेक वेळा आमच्यावर आरोप होतात. पत्रकार बांधव मी ओपन सांगतो की जो जबाबदार आहे, जो भ्रष्टाचारी आहे, ज्याने या रस्त्याचे पैसे खाऊन लोकांच्या मृत्यूला जो कारणीभूत ठरला आहे, तो टार्गेटवर आहे आमच्या. आम्ही कोणाला वैयक्तिक टार्गेट करून काय करणार आहेत? गजानन एंटरप्राइजेस, SM कंस्ट्रक्शन, जिजाऊ कंस्ट्रक्शन 21-22 पासून, जयंतवी आंबवणे, शिवसाई कंस्ट्रक्शन, आरवी कंस्ट्रक्शन, नाही आरवी कंस्ट्रक्शनचा चिंचोन कांबणीचा रस्ता आहे, जिजाऊ कंस्ट्रक्शन, मयूर कंस्ट्रक्शन, पुन्हा मयूर कंस्ट्रक्शन, पुन्हा हर्षद गंदे, जिजाऊ कंस्ट्रक्शन, पुन्हा जिजाऊ कंस्ट्रक्शन. जवळपास 150 कोटीचा कार्यक्रम यांनी केलेला सगळ्या ठेकेदारांनी मिळून आत्तापर्यंत. 150 कोटी रुपये जर या रस्त्याचे खड्डे भरायला शासनाने खर्च केले, मग आमची 600 पोरं, 600 आमची लोक का मेली? 600 लोक मेली. ती कोणातरी पोरगा होता, कोणातरी भाऊ होता, कोणातरी बहीण होती. यश मोरे नावाचा परवा पोरगा मेला, माझ्या मित्राचा मुलगा, माझ्या गावातला. माझ्या घरापासून 200 मीटरवर त्याचं घर आहे. आकाश जाधव मेला. त्यानंतर मी जिजाऊ कंस्ट्रक्शनच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल आम्ही केला. तो आकाश जाधव माझा नातेवाईक आहे. वाघिवली आणि विश्वभारती फाटा माझ्या गावात, त्या वाघिवलीमध्ये 300 मीटरचं अंतर आहे आणि तो माझा नातेवाईक आहे आकाश जाधव. नेहा शेख मेली. नेहा शेख ही मुस्लिम समाजाची मुलगी होती, डॉक्टर होती, पण ती आमची बहीण होती. का तर ती आमच्या भागातली आमची भूमिपुत्र होती. आमच्या एका गरीब बांधवाची ती मुलगी टेम्पो चालकाने कर्जबाजार येऊन कष्ट करून तिला डॉक्टर बनवलेली. आणि लग्न ठरलेलं असताना लग्नाच्या खरेदीला पत्रिका वाटायला ती गेली असताना दुकान फाट्यावर जर ती चिरडली जाते, मग हे 150 कोटी रुपये घेणारे जबाबदार नाही आहेत का? हा माझा प्रश्न आहे. आता जिजाऊ कंस्ट्रक्शनवर आम्ही आरोप का करतो? तर ज्या काळामध्ये अपघात झाले, आता तुम्ही पत्रकारांच्या हातामध्ये मी एक बंच दिलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्या वर्क ऑर्डर्स आणि टेंडर नोटीस आहेत. टिंब चेनेज टू टिंब चेनेज अशा प्रकारची वर्क ऑर्डर होते. आकाश जाधव ज्या जागेवर दगावला त्या जागेचं जे स्पेसिफिक चेनेज होतं,
आम्ही जेव्हा तिथे आंदोलन उभं केलं तेव्हा आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना सांगितलं की या स्पेसिफिक चेनेजमध्ये दुरुस्तीचं काम कोणाला मिळालं होतं, मग ते म्हणाले जिजाऊ कन्स्ट्रक्शनला. पुढचं काम कोणाला मिळालं होतं, मयूर कन्स्ट्रक्शनला. मग आकाचा जो अपघात कुठल्या चेनेजमध्ये झाला आहे, मयूर कन्स्ट्रक्शनच्या चेनेजमध्ये झाला आहे की जिजाऊ कन्स्ट्रक्शन चेनेजमध्ये झाला आहे. मग अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी आयडेंटिफाय केलं की हा चॅलेंज आहे, हा जिजाऊ कन्स्ट्रक्शनने केलेलं काम आहे. मग जिजाऊ कन्स्ट्रक्शन जबाबदार कशी आहे, खड्डे भरले त्यांनी, पैसे तर काढले, आता काय ते खड्डे राखत बसतील, तर तसं नाही. म्हणून तुम्हाला दुसरी एक कॉपी मी आज देतो ज्यामध्ये मी आता हायलाईट केलं आहे. आता हे लेटेस्ट आहे ना. जेव्हा अशा प्रकारच्या रस्त्याच्या वर्क ऑर्डर होतात, आता ही 10 करोड, 3 करोड, 7 करोड 77 लाख, 7 करोड 63 लाख, अशा प्रकारे 46 करोड रुपये फक्त जिजाऊ कन्स्ट्रक्शनने या रस्त्यावर खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी, पावसाळ्याचे खड्डे पडतात त्याला बोलतात पूरहानी दुरुस्ती, फ्लड डॅमेज रिपेअर, इंग्रजीमध्ये FDR, त्यासाठी 46 करोड रुपये जिजाऊ कन्स्ट्रक्शनने या रस्त्यावर काढलेले आहेत. याच्या वर्क ऑर्डर माझ्याकडे, मी एकच वर्क ऑर्डर वाचतो पत्रकार बांधवांसाठी. वर्क ऑर्डर आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम PWD डिपार्टमेंट. वर्क ऑर्डरचा आउटवर्ड नंबर आहे PWD/ठाणे-1/टेंडर 3477. वर्क ऑर्डरची तारीख आहे 24/4/2023. बघा, आकाश जावच्या मृत्यूच्या कालावधीला मी तुम्हाला सांगतो. आता वर्क ऑर्डर नाव काय साहेब, 2 MSM/S जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड, प्रोप्रायटर मिस्टर निलेश बी सांबरे, प्रोप्रायटर मिस्टर निलेश बी सांबरे, 11th फ्लोअर 1103 देव कॉर्पोरा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, कॅडबरी जंक्शन, खोपट, ठाणे, महाराष्ट्र हे त्यांचा ॲड्रेस आहे. आणि ईमेल ID jcrbpl789@gmail.com. ही वर्क ऑर्डर जिजाऊ कन्स्ट्रक्शनला निलेश सांबरे यांच्या नावाने इश्यू झालेली आहे. आणि त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये 3 करोड 62 लाखाचं खड्डे दुरुस्तीचं काम जिजाऊ कन्स्ट्रक्शनला मिळालं. कधी मिळालं, 24/4/2023. बरोबर आहे. आता या सगळ्यात गडबडची गोष्ट तुम्हाला दाखवतो. 1 मिनटं फक्त मला वेळ द्या, म्हणजे FIR काढ. ही फक्त एक सॅम्पल वर्क ऑर्डर, त्यात मी दाखवून 7 कोटीची 3 कोटी सगळ्या वर्क ऑर्डर दाखवतो मी, त्या सगळ्या वाचतो ना. यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रोड अँड बिल्टअप गटार 2 इन्क्लुडेड आहेत. बरोबर, अशा प्रत्येक दुरुस्तीच्या आहेत, याच्या वर्क ऑर्डर आहेत. एक FIR तुम्हाला दाखवतो फक्त मी, त्या FIRची कॉपी येते बघा त्या मंचमध्ये, नाही त्या मंचमध्ये, तुमच्या मंचमध्ये शेवटच्या पानावर. हां, FIRची कॉपी तारखेवर किती आहे ना, 31/8. आता मी तुम्हाला वर्क ऑर्डर दाखवली ती 24/4/23ची. बरोबर आहे संजय भाऊ, 24/4/23ची वर्क ऑर्डर आहे. आणि 31/8/2023 रोजी या रस्त्यावर अपघात झाला. म्हणजे किती महिन्यांनी झाला, 4 महिन्यांनी. बरोबर आहे. आता या वर्क ऑर्डरमध्ये शेवटचं पान आहे, पत्रकार मित्रांनी शेवटची ओळ आहे. त्या ओळीमध्ये काय लिहिलं आहे, क द DLP पिरियड इज 05 कॅलेंडर इयर. म्हणजे 24/4/2023 पासून किंवा काम कंप्लीट होण्यापासून, म्हणजे कामाचा कालावधी 1 वर्षाचा, म्हणजे 2024 आणि 25मध्ये त्यांनी काम करायचं आहे. आणि 25 पासून बघा, मी 23 ते 24 सॉरी 24 पासून, मी जबाबदार नाही बोलतो, 24 पासून पुढचे 5 वर्ष DLP डिफेक्ट लायबिलिटी पिरियड, दोषदायित्व कालावधी. म्हणजे या 5 वर्षात जर या रस्त्यावर खड्डे पडले, या रस्त्याची नादुरुस्ती झाली, तर जिजाऊ कन्स्ट्रक्शन ही कंपनी त्याचं दोषदायित्व कालावधीला जबाबदार आहे. म्हणजे 2024 पासून आपण 5 वर्ष पकडले तर 2025, 26, 27, 28, 29 बघा, अजून 2029 पर्यंत यांच्याकडे DLP त्याचे पैसे शासनाने यांना दिलेत. आपण आपल्या मनाचं, आपल्या पदरचं बोलत नाही. मग लोकांनी आता ठरवायचा प्रश्न कोणाला विचारायचा. जर या रस्त्यावर आमची पोरं मरतात, या रस्त्यावर आमचे अपघात होऊन जीव जातात लोकांचे, मग त्याच रस्त्याचे खड्डे भरण्याचे पैसे यांनी घेतलेले आहेत आणि या रस्त्याचे खड्ड्याचं दोषदायित्व कालावधी पूर्ण करायची जबाबदारी यांची आहे. जर तो DLP पिरियड गव्हर्नमेंटने त्यांना त्यात स्पेसिफिक मेन्शन केला आहे, म्हणजे त्या 5 वर्षाचं मेंटेनन्स यांनी करायचं आहे. असं बोलून चालणार नाही की आम्ही पूर्वी काम केलं आणि आम्हाला हे आता टार्गेट करतात. काय डिफेंड करतात ते, का अरे आम्ही तर पूर्वी 2021, 22, 23ला कामं केली, प्रमोद पवार आता आमचं नाव का घेतो. अरे तुमचं नाव घेण्याला, तुमचं नाव अजून मी 29 पर्यंत घेऊ शकतो छाती ठोकपणे, कारण 29 पर्यंतचे पैसे तुम्ही खाल्लेले आहेत. 29 पैसे पर्यंतचे जी पोरं मरतील त्याला जबाबदार तुम्ही आहेत.
म्हणून आम्ही जाब विचारतो. आणि ठरल्याप्रमाणे किंवा मी घोषणा केल्याप्रमाणे कुडूच्या आंदोलनात मी जाहीरपणे बोललेलो का यापुढे जर कोणी दगावला तर यांच्यावर FIR दाखल करू. आणि आम्ही आकाश जाधवच्या प्रकरणामध्ये 304चा गुन्हा दाखल केला. आता पुढचा टप्पा कसा आहे लक्षात घ्या की FIR आमची दाखल झाली 31 ऑगस्टची 9 तारखेला 9/9ला FIR दाखल झाल्यानंतर या प्रश्नावर आम्ही आंदोलन केलं आणि विधान परिषदेमध्ये या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. तुमच्या त्या फोल्डरमध्ये मी विधान परिषदेमध्ये झालेल्या चर्चेचा पूर्ण तपशील दिलेला आहे. विधान परिषदेमध्ये या प्रश्नावर सन्माननीय आमदार प्रवीण दरेकर, सन्माननीय आमदार प्रसाद लाड, सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर म्हणजे अशा अनेक आमदारांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला. आणि या विधान परिषदेच्या चर्चेमध्ये 18/12/2023 लक्षात घ्या अपघात झाल्याच्या FIR झाल्याच्या 3ऱ्या महिन्यानंतर पहिलं अधिवेशन लागलं. आणि या अधिवेशनामध्ये प्रवीण दरेकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन विधिमंडळातल्या प्रश्न उपस्थित करण्याच्या वेगवेगळ्या आयुधांमधला एक आयुध त्यांनी वापरलं. आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर सध्या आंदोलन सुरू आहे आणि या महत्त्वाच्या घडामोडीकडे सभागृहाचं लक्ष वेधण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि त्यानंतर चर्चा झाली आणि प्रवीण दरेकर महोदयांनी विधान परिषदेमध्ये भिवंडीवाडा रस्त्या आंदोलकांनी बंद केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेले आहे. जिजाऊ कंस्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. हे शब्द कोणाचे आहेत माझे नाही. ऑफिशियल डॉक्युमेंट आहे. भाषण रेकॉर्डेड आहे. त्या रेकॉर्डेड भाषणाचं आम्ही ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्याची कॉपी तुम्हाला त्या भाषणाची चित्रफित तुम्हाला देतो मी. जिजाऊ कंस्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. त्या कंत्राटदाराला राजकीय वरद असल्यामुळे तेथे त्याची मनमानी सुरू आहे. प्रवीण दरेकर बोलतात. मौजे वजश्वरी तालुका भिवंडी येथील भिवंडीवाडा रस्ते निकृष्ट काम झाले असून रस्त्यावर म्हणजे पोलीस स्टेशनचा उल्लेख असल्यामुळे वजश्वरी लिहिले त्यांनी. 22 वर्षीय आकाश जाधव या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे आणि या अपघातास आणि रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामास जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनी जबाबदार आहे. आणि त्यांच्या विरुद्ध मयत आकाश जाधव याच्या वडिलांनी 7/9 रोजी गणेशपुरी पोलीस ठाण्यामध्ये सदोष म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. गुन्हा दाखल करण्याची आधीच गोष्ट आहे. आता यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला आणि मग रवींद्र चव्हाण साहेब सन्माननीय त्या काळचे पालघरचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री हे बांधकाम मंत्री असल्यामुळे त्यांनी उत्तर दिलं. आणि त्या उत्तरामध्ये त्यांनी अगदी धक्कादायक खुलासे केलेले आहेत. सगळे वाचले तर खूप वेळ जाईल पण त्याने खूप स्पेसिफिक लिहिलेलं आहे की जिजाऊ कंस्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. 10 ते 25% अशा प्रकारे अतिशय कमी दराने निविदा भरते. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या त्या कंपनीत निकृष्ट काम करण्यात त्या कंपनीचा हात कोणीही धरू शकत नाही. हे कोण बोलतो सार्वजनिक बांधकाम मंत्री बोलतात. रवींद्रजी चव्हाण साहेब त्या काळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांनी 3 वर्षामध्ये या रस्त्यावर झालेल्या त्यांनी केलेल्या कामात 11 जणांचा मृत्यू झालेला असं कोण बोलतो रवी चव्हाण साहेब विधान परिषदेत बोलतात. आणि मग जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनी ही संघटना चालवते. त्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करते. माझ्याकडे या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. बेरोजगारांना लोकांना काम मिळावे म्हणून आम्ही जेव्हा असा विचार करतो तेव्हा बेरोजगार असलेल्या अनेक डुप्लिकेट कंपन्या येतात म्हणजे सुशिक्षित बेरोजगार अभियंता. आणि मग त्यानंतर या सगळ्यावर खोटी बिलं सादर करून शासनाची लुबाडणूक केली जाते असं कोण बोलतो बांधकाम मंत्री बोलतात. ही त्यांची मोडस ऑपरेंडी सुरू आहे. आणि मग त्यांनी बरंच तपशील लिहून त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. हे तुम्हाला मी का सांगतो का यातली आमची उपोषणाची मागणी ही अगदी सरळ आहे साहेब. 18/12/2023 सभागृहात मंत्री महोदयांनी जे आश्वासन दिलं, मंत्री महोदयांनी जी घोषणा केली, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणजे हे बांधकाम विभागाचे प्रमुख म्हणजे आपण उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता हे सगळे त्याचे भाग झाले, पार्ट झाले. पण या सगळ्यांच्या जेव्हा आपण एंडला जातो तेव्हा येतो सार्वजनिक बांधकाम मंत्री. कारण आपली स्टेट गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट ऑफ स्टेटचा डिपार्टमेंट आहे PWD, सेंट्रलचा नाही आहे. त्यामुळे यांचा अंतिम निर्णय घेणारी मंत्रिमंडळातले किंवा मंत्री म्हणून जबाबदार त्या काळचे रवी चव्हाण होते. आणि त्यांनी या वाक्यात शेवटच्या पेज क्रमांक 4वर जो उल्लेख आहे आणि तो जो तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असेल मी तुम्हाला व्हिडिओ देतो. त्यांनी सांगितलेलं आहे की सार्वजनिक मंत्री बांधकाम मंत्री या नात्याने मी जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनीला आजच काळ्या यादीत टाकतो. विधिमंडळात सभागृहात मंत्री महोदयांनी केलेलं स्टेटमेंट, त्यांनी दिलेलं आश्वासन, त्यांनी केलेली घोषणा याचा एक स्पेसिफिक दर्जा आहे. याला एक विशेष महत्त्व आहे. तो त्यांच्या विशेष अधिकारातून त्यांनी केलेली स्टेटमेंट आहे, त्यांच्या प्रिव्हिलेज राईटमधून केलेली स्टेटमेंट आहे.
आणि ती स्टेटमेंट म्हणजे प्रशासन शासन यांना अप्रत्यक्षरित्या लागू झालेला तो नियम आहे. आता ही त्यांनी घोषणा केली, मग आपण सगळे रिलॅक्स झालो का ठीक आहे चला एक भ्रष्टाचारी काळ्या यादीत गेला म्हणजे किमान इतर भ्रष्टाचाऱ्यांना जरब बसेल. आता ही घोषणा झाली 18/12ला. 18/12ला जशी घोषणा झाली त्यानंतर या सगळ्याच्या प्रोसेस पेपरवर्कच्या सुरू झाल्या आणि दिनांक 15/1/2024 रोजी, तारीख लक्षात घ्या, 15/1/2024 रोजी मुख्य अभियंता यांचे कार्यालय कोकण विभाग म्हणजे आपल्या कोकण रेंजचं जो चीफ इंजिनियर आहे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंत्यांचा सिनियर, त्यांनी प्रति माननीय सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग हुतात्मा चौक यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राचा विषय असा आहे की भिवंडी तालुक्यातील वाडा भिवंडी रस्त्याची वार्षिक दुरुस्ती देखभाल करणाऱ्या जिजाऊ कंस्ट्रक्शन रोड बिल्डर प्रोप्रायटर श्री निलेश सांबरे यांना काळ्या यादीत टाकण्याबाबत. हे वाक्य शब्द आहेत, झूम करून बघा. हे अधिकाऱ्यांनी लिहिलेलं पत्र आहे, मी लिहिलेलं पत्र नाही आहे आणि 15/1/24चं पत्र आहे आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की जिजाऊ कंस्ट्रक्शन बाबतीत अशा तक्रारी आल्या, असं त्यांना निधी दिलेला आहे आणि अशा प्रकारे रस्त्याचं काम झालेलं आहे आणि ते पाहणी दौरा त्यांनी केलेल्या सगळ्या अटीशडीचा भंग, प्रवीण दरेकरांनी केलेलं भाषण, रवींद्र चव्हाण यांनी दिलेलं आश्वासन, या सगळ्याचा रेफरन्स टाकून या कंपनीला काळ्या यादीत टाकावं अशा पद्धतीचा त्यांनी त्यात उल्लेख करून तो पूर्ण प्रस्ताव रस्ते विभागाचे सचिव सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ गव्हर्नमेंट रोड PWD यांना पाठवलेला आहे. त्यांनी शासन निर्णयामधील कलम 3.5 अन्वये विधानसभेत तारांकित प्रश्न, विधान परिषदेतील पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि या सगळ्याचा उल्लेख करत हे पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की या कंपनीला काळ्या यादीत टाका. हे कधी केलं? 15/1/2024 रोजी. आता सगळ्यात गमतीशीर भाग तुम्हाला सांगतो. आंधळं दळताना कुत्रं पीठ कसं खाते बघा. 18/12ला घोषणा होते, 15/1/24ला म्हणजे पुढच्याच महिन्यात काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव जातो आणि 6/8/2024 म्हणजे किती 5च महिन्यात 5 महिन्यामध्ये याच जिजाऊ कंस्ट्रक्शनला परत याच रस्त्याचं 40 कोटीचं काम मिळतं. तो प्रस्ताव प्रलंबित आहे. शासनाकडे एका भ्रष्ट कंपनीचा भ्रष्ट ठेकेदार कंस्ट्रक्शन कंपनी, मी वारंवार स्पेसिफिक उल्लेख करतो, उगाच यानंतर फडफड कोणी करू नये, आम्ही मुद्देसूद बोलतो आणि पेपर घेऊन बोलतो. ज्या कंपनीला भ्रष्टाचारी डिक्लेअर करून ब्लॅकलिस्टेड करण्याचा प्रस्ताव शासनानेकडे पाठवला आहे त्या कंपनीला परत 6/8/2024 रोजी याच रस्त्याचं काम कसं मिळतं हा प्रश्न आहे. म्हणजे ही पूर्णपणे अंधाधुंदी आहे, हा स्कॅम आहे, हा पूर्णपणे रॅकेट आहे, पूर्णपणे भ्रष्टाचार आहे की तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही 50-100 कोटीचा घोटाळा करून तुम्ही रस्त्यात लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलात. तुमच्या खड्डे भरलेल्या, तुम्ही DLP न केलेल्या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये आमची पोरंबाळं मरतात गाड्यात पडून, अपघातात अपंग होतात. या रस्त्यामधला ऑफिशियल रेकॉर्ड 21, 22, 23, 24चा यामध्ये ऑफिशियल रेकॉर्डमध्ये 84 लोक मृत्यू पावलेत. माझ्याकडे आकडेवारी त्या शेवटच्या पानामध्ये मी तुम्हाला आकडेवारी दिलेली. जर आकडेवारी ही रेकॉर्डेड मृत्यूची, पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या मृत्यूची, पण अनरजिस्टर्ड मृत्यू कमीत कमी 600 आहेत. कमीत कमी 600 जीव या रस्त्यात या ठेकेदाराने घेतले, 600 लोकांचे खून केलेत. पहलगामला जो अटॅक झाला दहशतवाद्यांचा त्यामध्ये 28-29 लोक दगावलेत. त्याबद्दल आम्हाला दुःख आहे, संवेदना आहे आणि ते वाईट घटना आहे. पण 28 लोकांच्या मृत्यूनंतर, 29 लोकांच्या मृत्यूनंतर 2 देशांचं युद्ध झालं, बरोबर की नाही? भारत पाकिस्तानचं युद्ध झालं आणि इथं 600 लोक तुम्ही मारता आणि त्यांना कोणीच काही विचारत नाही. त्यांच्याविरुद्ध बोलायचं नाही. आम्ही त्यांच्याविरुद्ध बोललो की आम्हाला प्रश्न विचारले जातात, त्यांच्याविरुद्ध बोलल्यावर आम्हाला टार्गेट केलं जातं, आम्हाला ट्रोल केलं जातं. काय व्यवस्था आहे? लोकशाहीमध्ये आम्हाला आमची मतं मांडण्याचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये आम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि जो शासनाचा निधी खर्च होतो या शासनाच्या निधीशी आमचा थेट संबंध आहे. कारण आम्ही साधे पेन पण विकत घेतो ना, तरी या पेनचा पण प्रोफेशनल टॅक्स कट होतो. आम्ही टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो, आम्ही मोबाईल विकत घेतो, आम्ही कपडे विकत घेतो. या देशाचे इथे बसलेला प्रत्येकजण तुमच्या माझ्या सकट हा टॅक्स पेअर आहे. हे पैसे यांच्या जमिनी विकून पैसे आलेले नाही PWDकडे. यांच्या 100 एकर 200 एकर घरच्या ज्या जमिनी होत्या की नव्हत्या त्या जमिनी विकून यांनी पैसे रस्त्यात खड्ड्यात खर्च केलेले नाही आहेत. तर हे शासनाच्या तिजोरीतले पैसे आहेत आणि या प्रत्येक रुपयावर आपला अधिकार आहे. हे पैसे योग्यरित्या खर्च झाले पाहिजेत, या पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजे. या रस्त्याच्या पैशातून जे खड्डे भरण्याचं काम शासनाने निर्धारित केलं आहे, ज्याप्रमाणे एस्टिमेट बनला आहे, ज्याप्रमाणे DLPची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती पूर्ण झाली पाहिजे. त्या एक रुपयावर आपल्या सगळ्या जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे आपण जाब विचारतो.
आपण त्यांच्या वैयक्तिक खिशात किती पैसे आहेत, त्यांच्या खिशातले किती पैसे ते लोकांसाठी खर्च करतात हे आपल्याला विचारायचा अधिकार आहे का? नाही आहे. ते त्यांचे वैयक्तिक पैसे आहेत, त्यांनी ते खर्च करावे, जाळून टाकावे तर गाडून टाकावे. शासनाकडनं घेतलेले जे पैसे आहेत कोट्यावधी रुपये, ही 46 कोटीची नुसती पूर आणि दुरुस्ती, या 46 कोटीचा जबाबदार कोण आहे? ज्या 46 कोटीचा 2029पर्यंत त्यांना लायबिलिटी आहे, 2029पर्यंत त्यांना रस्त्याची दुरुस्ती करायची आहे, 2029पर्यंत पुन्हा पडलेले खड्डे पुन्हा बुंजायचे आहेत. त्याच्यावर उत्तर कोण देणार? आणि ते आम्ही विचारतो. आम्ही आमच्या 46 कोटीचा हिशोब विचारतो, तुमच्या करोडच्या प्रॉपर्टीचा विचारत नाही. तुमच्याकडे 100 कोटी 200 कोटी प्रॉपर्टी आम्हाला काय पडलेली आहे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्याकडे कोणत्या गाड्या घोड्या आहेत तो आमचा प्रश्न नाही आहे. तुमच्याकडे किती ऑफिसेस आहेत तो आमचा प्रश्न नाही आहे. आमच्या PWDकडनं घेतलेले पैसे तुम्ही कुठे खर्च केले ते आम्हाला दाखवा. आमच्या PWDकडनं वसूल झालेले पैसे, घेतलेले पैसे, यात आमच्या लोकांचा हालापेष्टा दूर झाल्या का? आम्हाला आज ही खड्ड्यातून जावं लागतं, आज ही आम्हाला चिखलातून जावं लागतं, आज ही आम्हाला भिवंडीला आंबाडीहून पोचायला 2-2 तास लागतात. आज ही माझ्या गरोदर भगिनीला जर डिलिव्हरला भिवंडीला न्यायची असेल तर रस्त्यात एक तर तिचा जीव जाईल, एक तर तिचं बाळ दगावेल, एक तर गाडीमध्ये डिलिव्हरी होईल. मिलिंद कांबळे इथे आहेत, ॲम्ब्युलन्स गाडीमध्ये डिलिव्हरी झाल्यात, कवाडला डिलिव्हरी झाली, बायपासला डिलिव्हरी झाली, ॲम्ब्युलन्समध्ये डिलिव्हरी झाली. आज तुम्हाला विश्वास पडणार नाही, आम्ही एक मोफत हॉस्पिटल चालवतो, चॅरिटेबल हॉस्पिटल, प्रमोद परवा मित्रवराचं हॉस्पिटल, हे सगळे चालवतात. आणि त्या हॉस्पिटलला जेव्हा बाहेरून डॉक्टर बोलवायचे असतात तेव्हा त्या डॉक्टरांना आम्ही सांगतो, साहेब भिवंडीवरनं या, ठाण्यावरनं या सर, आमच्या गरीब भागातल्या लोकांना चांगला दर्जेदार उपचार मिळाला पाहिजे. स्पेशालिस्ट, गायनॅकोलॉजिस्ट, पिडॅट्रिशियन, सर्जन, डर्मॅटोलॉजिस्ट किंवा जे कोणी स्पेशलिस्ट असतील ते डॉक्टर आम्हाला काय उत्तर देतात माहिती आहे का? माफ करा, आम्ही आलो असतो, आमची खूप इच्छा आहे तुमच्या एरियात येऊन सामाजिक काम करायची, पण तुमच्या रस्त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही, आम्हाला माफ करा. तुमचा रस्ता पूर्ण झाल्यावर ना आम्ही तुमच्या हॉस्पिटलला नक्की सेवा द्यायला येऊ. आम्ही विचार केला दर महिन्याला आपल्या हॉस्पिटलमध्ये असे आपण कॅम्प घेऊ आणि लोकांना सेवा देऊ चांगली ग्रामीण भागातल्या, कारण गव्हर्नमेंटचे सेटअप नाहीत आपल्याकडं, पण डॉक्टर येत नाही आपल्याकडे या रस्त्यामुळं. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून या रस्त्याचे खड्डे, या रस्त्याचा हा भ्रष्टाचार आपल्या माथी मारलेला आहे. आणि याचा परिपाक म्हणून आपल्याकडे शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत. आणि त्याचा जाब आपण विचारायचा नाही का? आता उपोषणाच्या वेळेस आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की आम्ही जे बोललो ते आमच्या मनातलं बोललो नाही. जे पेपर आम्हाला मिळाले, माहिती अधिकारात मिळाले, पत्रव्यवहार करून मिळाले, आम्ही रीतसर सगळे पेपर आमच्याकडे जे आहेत ते आम्ही अर्ज करून आमच्या प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे, आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे, ज्ञानाप्रमाणे आम्ही माहिती करून ते मिळवलेले आहेत. काही ऑनलाईन काढलेत, काही ऑफलाईन काढलेत. म्हणून आम्ही जे बोलतो ते कागदावर बोलतो. आमचं साधं सरळ म्हणणं आहे. या रस्त्याबाबत पहिल्यांदा उपोषणाच्या मागण्यांबद्दल मी स्पेसिफिक बोलतो की उपोषणाच्या पत्रांमध्ये मी सगळं लिहिलेलं आहे. आता आम्हाला तातडीचं आमचं म्हणणं काय आहे की तातडीने या रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी. रस्त्यामध्ये चिखल आणून दुरुस्ती करू नये. अधिकारी येणार आहेत, दौरा येणार आहे, पत्रकार येणार आहेत, आंदोलन होणार आहे, म्हणून चिखलात दौरा करायचा नाही, चिखलात खड्डे भरायचे नाही. जे खड्डे आहेत ते स्पेसिफिकली भरले पाहिजेत, ते चांगल्या दर्जाचं मटेरियल वापरून भरले पाहिजेत की जे खड्डे टिकतील. आमचं दुसरं म्हणणं काय की तातडीने म्हापोली असेल, पालखना असेल, दुगाड फाटा असेल, विश्वभारती फाटा असेल, वारेटचा एक मोठा पार्ट मेजर डॅमेज पार्ट आहे, हे जे 4-5 मेजर डॅमेज पार्ट आहेत, या मेजर डॅमेज पार्टवर तातडीने काँक्रिटीकरण सुरू करावा. आता काँक्रिटीकरण कोण सुरू करेल त्यावर आपण येऊ. अंतिम चरणात भाऊ ऐका, हे झालं तुम्हाला मी सांगितलं तो 46 कोटीचा भ्रष्टाचार किंवा 150 कोटीचे एकूण खड्डे भरले. यानंतर शासनाने काय केलं, 2024ला 15 ऑक्टोबर 2024ला एक वर्क ऑर्डर काढली. आपल्याकडचं चालू आहे ना ते, आपल्याकडचं आला ना, आपल्याकडचं इलेक्शन लागायच्या 1-2 दिवस आधी आचारसंहिता लागायच्या गडबडीत घाईत त्यांनी एक ऑर्डर काढली. आता हा रस्ता मंजूर कसा झाला हो? या रस्त्यावर आम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक पक्ष संघटनांनी या रस्त्यावर आंदोलनं केली, अनेक तरुणांनी, ग्रामस्थांनी आंदोलनं केली. आणि त्या काळचे तत्कालीन खासदार कपिल पाटील जे केंद्रीय राज्यमंत्री होते, यांनी या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी यांच्याकडे आम्ही मागणी केली होती. आणि त्यांनी आम्हाला त्या काळी आश्वासित केलं होतं की मी स्वतः प्रयत्न करणार. आणि आम्ही जी माहिती घेतली, आमच्याकडे जी माहिती, व्यक्तिगत माहिती, त्या माहितीप्रमाणे कपिल पाटील यांनी या रस्त्याचा पाठपुरावा केला. आणि त्यानंतर त्यांच्याच हस्ते मला वाटतं ते भूमिपूजन कुडूसला झालं.
तुम्ही बरेच लोक उपस्थित असतील आणि पालघर रवींद्र चव्हाण साहेब असतील मुख्यमंत्री त्याकडचे, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील किंवा कपिल पाटील असतील आणि तेव्हा दोघेच उपमुख्यमंत्री आणि त्या काळातले स्थानिक आमदार शांताराम मोरे असतील. म्हणजे जे स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले, प्रत्येकाची इच्छा होती की रस्ता व्हावा आणि आम्ही ही मागणी 2020 पासून करत होतो का हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करा. कॉन्क्रिटीकरणाचं टेंडर आलं, 1042 कोटीची याला प्रशासकीय मान्यता मिळाली. हे टेंडर होतं 776 करोडचं आणि ते टेंडर जवळपास 3 ते 3.25% बिलो व अबो वाढीव दराने म्हणजे 803 कोटी रुपयाला कॉम्पिटिशन झाली नाही. लक्षात घ्या, कुठल्याही टेंडरमध्ये स्पर्धा झाली पाहिजे. तुमच्यापेक्षा मी किती कमी दराने काम करेन तर मला काम मिळालं पाहिजे. पण ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला कोणाचा आशीर्वाद होता काय माहिती, यांना जवळपास 30-35 कोटी रुपये वाढून जागेवर ते काम मिळालं. म्हणजे टेंडर घेतल्याच्या दिवशीच 32 कोटी रुपये प्रॉफिटमध्ये कंपनी. आता या कंपनीने काय केलं, या कंपनीला हे काम 15 ऑक्टोबरला वर्क ऑर्डर आली, यांनी हे काम सुरूच 2025मध्ये केलं. म्हणजे जवळपास 4-5 महिने यांनी काम लेट सुरू केलं. आता या कंपनीला हा 64 किलोमीटर रस्ता बनवायचा आहे. या रस्त्याने 30 महिन्यात बनवायचा आहे. 30 महिन्याचा आहे ना कालावधी आहे, बरोबर ना. 30 महिन्यामध्ये हे रस्ता 64 किलोमीटर किंवा जो मधला आता यांनी केलेला पॅच वगळतील म्हणजे 55 किलोमीटर ॲप्रॉक्सिमेटिकली त्यांना काम करायला राहील. जर 30 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं असेल त्यांना, तर त्यांना दर महिन्याला किमान 2 किलोमीटर 4 लेन लाईन पूर्ण करायचे आहेत. वर्क ऑर्डर आल्यापासून किती 2 किलोमीटर 4 लेन, 2 लेन नाही बोलत मी. म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे 8-9 महिने झालेत किंवा 10 महिने झालेत या काळामध्ये, आता आपण 15 ऑक्टोबर पकडला म्हणजे नोव्हेंबरपासून जर पकडला तर हा कोणता आहे, हा नोव्हेंबर आहे का सप्टेंबर आहे, म्हणजे 10 महिने झाले. 10 महिन्यामध्ये या रस्त्याचं काम 20 किलोमीटर 4 लेन व्हायला पाहिजे होतं. 20 किलोमीटर जर 4 लेन झालं असतं तर हा रस्ता 30 महिन्यात पूर्ण होईल. पण ईगलने काय केलं आहे, आतापर्यंत 7-8 किलोमीटर काम केलं आहे. ते पण कुठं केलं आहे, एक लेन केली, सिंगल लेन केले. मग जर आपण 8 किलोमीटर सिंगल लेन पकडली तर 4 लेन किती झाली, 4 किलोमीटर. 4 किलोमीटर रस्ता जर ते आता करतात, जेव्हा त्यांना 20 किलोमीटर करायचं आहे म्हणजे 16 किलोमीटर ते मागेत. याच्यावर कोणी चर्चा करतो का. जर 800 कोटी आले, ह्यो टेंडर यांनी निधी आणला. माझं म्हणणं आहे निधी आणण्यात, रस्ता मंजूर होण्यात, या रस्त्याचे खड्डे भरण्यात आमचा काहीच वाटा नाही. मी तुमच्या समोर सांगतो, आम्ही श्रेय घ्यायला बसलेलो नाही. आजच जाहीर करतो की उद्या जरी हा रस्ता बनला, खड्डे भरले, चांगला रस्ता झाला तरी आम्हाला श्रेय देऊ नका. हे आमदाराला श्रेय द्या, खासदाराला श्रेय द्या, इथल्या नेत्यांना श्रेय देऊन वाटून टाका. त्या श्रेयवादाच्या लढ्यात आम्हाला ठेवूच नका. जरी उपोषणात माझं काय बरं वाईट झालं तरी मला श्रेय देऊ नका. माझं या रस्त्यासाठी योगदान शून्य असं समजा. पण एकदाचा तो रस्ता करा, माझ्या लोकांचे हाल दूर करा. या रस्त्याचे श्रेय घेण्यासाठी जेवढे पुढे येतात ना तेवढे या कंपनीला जाब विचारते. माझ्या या कंपनीचं पूर्ण डिटेल्स आहेत. या कंपनीने जवळपास 25% स्पीडने काम, म्हणजे 75% कमी स्पीडने काम कंपनी करते. 75% स्पीड रेड्यूस यायचा मागे आहे. त्यांनी काम केलं, ज्या स्पीडने त्यांचं काम चालू आहे त्या स्पीडने जर विचार केला तर यांचं काम 7 वर्षात पण पूर्ण होणार नाही. 7 वर्षातही आपल्याला कॉन्क्रीट रस्ता बघायला मिळणार नाही. हे दुर्दैव आहे. आता सार्वजनिक बांधकामाचं दुर्लक्ष कसं आहे बघा. आपण मागच्या वेळेस आंदोलन केल्यानंतर आम्ही मागणी केली की याला ऑथॉरिटी इंजिनियर नेमायचा आहे. ऑथॉरिटी इंजिनियर अपॉइंट करण्याचं टेंडर 3 वेळा रिकॉल झालं आणि आत्ता त्याचा मागच्या महिन्यामध्ये त्याला ऑथॉरिटी इंजिनियर नेमला आणि ऑथॉरिटी इंजिनियरसाठी कोट्यावधी रुपये तरतूद आहे. 2-3 कोटी रुपये शासन देणार आहे की यांनी रस्त्यात सुपरविजन करायचं. ते सुपरविजन केलं जात नाही. म्हणजे आपण 800 कोटीचा रस्ता बोंबलतो, काँक्रीटचं काम सुरू आहे, पण त्या कामाच्या दर्जाचं काय. 12 वर्ष हा रस्ता टिकला पाहिजे असा रस्ता जर व्हायचा असेल तर आपण लक्ष द्यायचं की नाही. आपण ते काम क्वालिटी झालं पाहिजे याची अपेक्षा ठेवायची की नाही, की कोणीतरी थूक लावून निघून जायचं. आता तुम्हाला हे काय सांगतो मी क्वालिटीचं, तर क्वालिटीच्या रस्त्याबाबतीत जर आपण बोलायला गेलो तर जिजाऊ कंस्ट्रक्शन आणि मयूर कंस्ट्रक्शननी रिसेंटली जी कामं केलेत, म्हणजे कुठली ती दुरुस्तीचे 46 कोटी 100 कोटी सोडून द्या. 2024मध्ये त्यांना जी वर्क ऑर्डर मिळाली 6/8/2024ला, मे जिजाऊ कंस्ट्रक्शन रोड बिल्डर यांना दिलेली नोटीस तुम्हाला मी वाचून दाखवतो. 20/3/2025 ही नोटीस इथं माझ्या समोर आहे आणि या नोटीसची कॉपी मी तुमच्या बंचमध्ये दिलेली आहे. या नोटीसमध्ये दिलेलं वाक्य वाचतो, ते वाक्य ऐका. भिवंडी म्हाडा महामार्गावर सुरू असलेल्या कामाबाबत जिजाऊ कंस्ट्रक्शनला लेटर लिहिलं आहे. त्यात काय लिहिलं आहे, अस्नोली 74 ते 74 500 ते 74 718 म्हणजे चेंज नंबर आहेत. दुगाड फाटा, पालखणे, सागर हॉटेल या ठिकाणी माझं एकही वाक्य नाही.
या ठिकाणी पूर्ण झालेल्या काँक्रिटीकरणावर काही ठिकाणी PQC पॅनलला तडे गेलेले आहेत व पृष्ठभाग खराब झालेला आहे. PQC पॅनल म्हणजे काय? रस्त्या जो बनवलेला काँक्रीटचा रस्ता त्याला PQC पॅनल म्हणतात. अभियांत्रिकी भाषेत त्याला PQC पॅनल म्हणतात. म्हणजे काँक्रीटचा पॅच PQC पॅनल. तरीही आपण आपल्यामार्फत खराब झालेल्या PQC पॅनल दुरुस्तीबाबत कोणतीही कारवाई आपल्याकडनं झालेली नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांनी याआधी पण नोटीस काढल्या. त्यामध्ये काय म्हणतात, आपणास सूचित करण्यात येते की, कोण म्हणते? सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो. आपल्याला सूचित करण्यात येते की PQC पॅनल तोडून नव्याने पॅनल बसवण्यात यावे व याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल आम्हाला कळवावा. काय बोललेत? तुम्ही बनवलेला रस्ता तोडून परत बनवा, एवढा निकृष्ट झालेला आहे. म्हणजे जर आता यांनी लेटेस्ट केलेला पालकने सागरदाबा आपल्या भिवंडी तालुक्यात जो रस्ता केला आहे, दोघांना नोटीस आहे. ही जिजाऊ कंस्ट्रक्शनला आहे 20/3ला, मयूर कंस्ट्रक्शनला नोटीस आहे. आणि मयूर कंस्ट्रक्शन नोटीसमध्ये काय लिहिलं आहे की तुम्ही केलेल्या कामावर अपघात होण्याची शक्यता आहे, अपघात नाकारता येणार नाही, कृपया तुम्ही रस्त्याचं काम करा, नाही तर अपघाताही जबाबदार तुम्ही असाल. मग एखादा अपघात झाला जेव्हा आम्ही सांगतो ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, ते चुकीचं आहे का? शासनाने सांगितलेलं आहे की अपघाताला ठेकेदार जबाबदार आहे. ठेकेदार जेव्हा ॲग्रीमेंट करतो शासनाबरोबर, कॉन्ट्रॅक्ट घेतो, तेव्हा तो पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतो की हे काम बनवण्याचं काम माझं आहे, हे कामात अपघात मुक्त रस्ता करण्याचं काम माझं आहे, त्याचेच मी पैसे घेतो. या नोटीस आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत. जर या कंस्ट्रक्शन कंपनीने पुन्हा एकदा ब्लॅकलिस्टेडच्या प्रस्तावानंतर पण या रस्त्याचं काम घेतलं आणि या रस्त्याच्या कामामध्ये या कंपनीने 40 कोटीचा रस्ता बनवला आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या तडा गेल्या, तर तुम्हीच मला सांगा, परत या कंपनीला हे काम देण्याचं आपण मान्यता द्यायची का? आपण या कंपनीने काम मिळावं अशी इच्छा व्यक्त करायची का? मग ही कंपनी ब्लॅकलिस्टेड करण्याची जी विधानसभेतली घोषणा आहे त्याच्या अंमलबजावणीची मागणी करणं म्हणजे कोणता गुन्हा आम्ही करतो तो आम्हाला सांगा. जर तो गुन्हा असेल तर आज पत्रकार बांधव तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो, आजच मी माघार घेतो. आजच मी सांगतो की ही मागणी मी माझ्या मागणीतून काढून टाकतो. माझ्या सहकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सांगतो मी. जर तुम्हाला योग्य वाटत असेल का, जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे, हे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे, असं असताना जर जिजाऊ कंस्ट्रक्शन या कंस्ट्रक्शन कंपनीबद्दल आम्ही बोलायचं नाही, जिजाऊ कंस्ट्रक्शन या भ्रष्टाचार करणाऱ्या कंस्ट्रक्शन कंपनीबद्दल आम्ही जर बोलायचं नाही, असं जर समाजाचं म्हणणं असेल, असं जर कोणाचं म्हणणं असेल, तर आम्ही आजच ही मागणी डिलीट करून टाकतो. काय चुकीचं मागतो आम्ही? मग बांधकाम मंत्री बोलले ते आम्ही मागतो, सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुख्य अभियंता बोलला ते आम्ही मागतो. मग याच्यावर कुठला लोकप्रतिनिधी उघडपणे का बोलत नाही? इथल्या खासदाराने बोलावं. इथल्या खासदाराला माझं आव्हान आहे. खासदार आमचे जबाबदार, आम्हाला रिस्पॉन्सिबल आहेत. खासदार आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, या भिवंडी लोकसभेचे प्रतिनिधी करतात. इथला स्थानिक आमदार शांताराम मोरेंना माझं आव्हान आहे, त्यांनी जाहीरपणे बोलावं की का तुमच्या मुख्य अभियंत्याने लिहिलेलं पत्र विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये तुम्ही सदस्य आहात विधिमंडळाचे, आणि तुम्ही जाब विचारला पाहिजे. आश्वासन समिती नावाचा एक प्रकार असतो. जेव्हा अशा प्रकारचं आश्वासन विधान परिषद दिलं जातं तेव्हा ते पूर्ण करण्यात जर झालं नाही तर आश्वासन समितीने जाब विचारायचा असतो संबंधित मंत्र्याला किंवा संबंधित सदस्याला. म्हणजे थोडक्यात ही कंपनी शासनाला पण फाट्यावर मारते. शासनामध्ये माझा प्रश्न असा आहे की जर विधान परिषद घोषणा होऊन जर ही कंपनी पुन्हा काम घेत असेल तर या कंपनीवर नक्की कोणाचा वरद असते याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे पत्रकारांनी. म्हणजे लोकांनी यांच्या विरोधात भविष्यात कोणी बोलणारी नाही. एखादा बोलला तर त्याला काय कुठं गायब करतील काय माहीत पडणार नाही. उपोषणामध्ये माझ्या स्पेसिफिक मागण्या त्या करतो आणि मग आपण तुमचे प्रश्न घेऊ. उपोषणामध्ये आपली मागणी आहे की तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा. जे मेजर पॅच आहेत, अंबाडीच्या जवळचा वारेट, रौदी, मापोली, कुडूसच्या इथला पॅच आहे, लांबच, विश्वभारती फाटा आणि अनगाव जवळचा एक पार्ट, टोल नाक्याजवळचा, हे जे मेजर डॅमेज आहेत हे एकच जी इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी त्याला पूर्ण काम मिळाले ना, त्यांनी जसं वाड्याला काम केलं त्यांनी त्यांच्या टीम वाढवाव्या. मला PWDचं पत्र आलं आहे, काम सुरू केलं. हे तकलादू पत्र घेऊन मला हेल्पडून देईन ते पत्र. मी PWDला माझं जाहीर सांगणं आहे, तुम्ही कृती करा. ते कागदी घोडे नाचवायला आता मोकळे नाही आम्ही. बघा किती फाईल झाल्या, त्या जेरास करून आमचे पैसे संपले. आता आमचं म्हणणं आहे की हे पॅच इगल कंपनीने स्पेसिफिक मशिनरी लावून इथं पॅच सुरू आहे, तिथं पॅच सुरू आहे, तिथं पॅच सुरू आहे, वन साईड चालू करावी, तर आम्हाला वाटेल रस्त्याचं काम सुरू होतं आहे. आज अंबाडीत करतो ना, पुढच्या वर्षी भिवंडीत करतो, चालणार नाही. या 5 स्पेसिफिक मेजर डॅमेजला त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम चालू करावं. एक लाईन ट्रॅफिक सोडावी, एक लाईन काम करावं, त्याचं वर्कआउट म्हणजे कृती आराखडा आम्हाला द्यावा. बरोबर आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की जिथे जिथे बाकीच्या ठिकाणी खड्डे पडलेत ते तातडीने तिथला खड्ड्याचा सरफेस ड्राय करून खड्डे भरावे. नुसत्या गाड्या खाली कराव्या ना रोलिंग करावी, खड्डे राहणार नाही. तिथला सरफेस ड्राय करा, तिथे एअर प्रेशर मारा, मग तिथे GSB टाका, मग त्याला प्रॉपर रोलिंग करा आणि त्या पूर्ण रोलिंग झालेल्या खड्ड्याला काही काळ मोकळा सोडा, बॅरिकेडिंग करा.
तर ते खड्डे राहतील. तुम्ही एकीकडे गाड्या खाली करता, JCB फिरवताना दुसरी गाडी आली का तो खड्डा उधळतो. बघा ना, या मोहम्मद अली हॉटेलच्या बाहेर किती मोठा ढीग झाला आहे खड्ड्याचा. वाडा तालुक्यामध्ये एक साईडला यांनी काम केलेलं आहे, शिरीसपाड्यापासून एव्हरशॅनकडून परत दाखवलीपर्यंत. दुसऱ्या साईडची अवस्था अशी आहे की तिथे कर्णाच्या रथाचा एक फोटो व्हायरल होतो, तुम्ही बघितला असेल की कर्णाचा रथाचं चाकी तिथे अडकलेलं. तो AI ने बनवलेला फोटो आहे, पण ते वास्तव आहे. वाडा तालुक्यामध्ये परवा पीकला एका हेमंत पाटील यांच्या एका मुलाचा, तरुण मुलाचा अपघात झाला. या अपघात किती वेदनादायी अपघात असेल त्या आईवडिलांसाठी, का त्यांचा 18 वर्षाचा 19 वर्षाचा पोरगा 17 वर्षाचा पोरगा दगावतो. CCTV फुटेज तुम्ही बघितला की एक लेन बंद असल्यामुळं त्या अपघात झालेला आहे तो. आणि खुपरीसारख्या पट्ट्यात किंवा पुढे अनेक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी 1 लेन सुरू आहे, एक लेनचं काम केलं पण दुसऱ्या लेनला खड्डे आहेत. ते खड्डे भरण्याचं प्लॅनिंग PWDकडे काय ते त्यांनी आम्हाला सांगावं. ते खड्डे त्यांनी तातडीने दर्जेदार पद्धतीने भरावे, पूर्ण ड्राय करून तो सरफेस खड्डे भरावे. नुसते दगड माती आणून टाकून बाईकला सरकवण्यासाठी आमंत्रण देऊ नये. म्हणजे खड्ड्याची दुरुस्ती दर्जेदार पद्धतीने होण्यासाठी यांचा कृती आराखडा आम्हाला बघायचा आहे. तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या असं समजू. आम्ही कागदी घोडे उत्तर घेऊन चालणार नाही आम्हाला. तिसरा महत्त्वाचा विषय माझा असा आहे की ज्या कंपनीच्या बाबतीत विधान परिषदेमध्ये रवींद्र चव्हाण यांनी घोषणा केली आहे, त्या जिजाऊ कंस्ट्रक्शनने या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे, असं माझं नाही तर या सगळ्या पेपरचं म्हणणं आहे. तर या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्याचा जो प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे किंवा रवींद्र चव्हाणांनी घोषणा केल्याप्रमाणे तातडीने ब्लॅकलिस्टेड करून टाकावं, असं आम्हाला जाहीर करून टाकावं. म्हणजे जाहीर त्यांनी ऑलरेडी केलं आहे, पण ते ऑफिशियली आम्हाला त्यांनी कळवावं, म्हणजे आमची मागणी पूर्ण होईल. आणि महत्त्वाचं दुसरं असं की आता जिजाऊ कंस्ट्रक्शन आणि मयूर कंस्ट्रक्शन आणि ईगल इन्फ्रास्ट्रक्चर हे लक्षात घ्या, या 3 कंपन्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे. वाड्यामध्ये कॉन्क्रीटचं काम ईगलने केलं आहे आणि भिवंडी अंबाडी दरम्यान जिजाऊ आणि मयूर. तर या तिघांच्या कॉन्क्रीटचे सॅम्पल पीठ घ्यावे. माझे सहकारी तर बसले आहेत, मी उपोषण करणार आहे. माझे सहकारी त्यांच्यासोबत असतील, पत्रकारांनी सोबत जावं, पत्रकारांना त्यांनी सोबत घ्यावं आणि त्याचे सॅम्पल पीठ म्हणजे काय, ड्रिल मारून त्या रस्त्याचा एक सॅम्पल घेतात, कॉन्क्रीटचा पूर्ण सॅम्पल घेतात, तुम्ही बघितलं असेल. आणि तो गुणवत्ता तपासणी विभाग जो आहे, यंत्रणा आहे, त्यांच्यामार्फत ते तपासणी केली जाते. तपासणी काय केली जाते, त्याची स्ट्रेंथ चेक केली जाते. त्यामध्ये M20, M25, M30, M40 कोणत्या दर्जाचं कॉन्क्रीट वापरलं आहे, त्या कॉन्क्रीटची डेन्सिटी काय आहे, त्याची लाईफ काय आहे, त्यामध्ये कॉन्क्रीट मिक्सर मटेरियल कसं आहे, सिमेंटचा दर्जा कसा आहे, याचा एक रिपोर्ट येतो. तो रिपोर्ट पारदर्शकपणे करून जाहीर करावा, तो आम्हाला दाखवावा किंवा आमच्यासाठी करावा असं नाही. या तिन्ही रस्त्यांच्या PQC पॅनलचं सॅम्पल घ्यावं आणि ते जाहीर करून टाकावं. म्हणजे काय होईल, पब्लिकला कळू दे ना कोणाचा रस्ता चांगला आहे. जर आम्ही आरोप करतो ना तर त्या रिपोर्टमध्ये येईल का रस्ता चांगला आहे, आमचा आरोप खोटे आहेत, PWDचे आरोप खोटे आहेत. तर याची गुणवत्ता आणि तपासणी करावी त्यांनी, ही आमची मागणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जी मागणी मी याआधी जिल्हा अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांना केलेली आहे, निवेदनाने केली आहे. आणि जे सगळ्यांसाठी गरजेचे, पत्रकार मित्रांना मी सांगतो की तुम्ही या मागणीवर जोर धरा की या रस्त्याची श्वेतपत्रिका काढा. जो मगाशी मी संपादनाचा विषय मांडला, ज्या संपादनामध्ये एवढा मोठा घोटाळा झालेला आहे, त्यानंतर दिलेल्या टेंडरमध्ये घोटाळा झालेला आहे. एकीकडे 800 कोटीचं टेंडर निघतं, दुसरीकडे परत 80 कोटीचं काम निघतं, हा घोटाळा आहे. परवाच खासदारांचं पत्र बघितलं तुम्ही, 135 कोटी दुरुस्तीला आले. जर खरंच दुरुस्तीला तसे पैसे आले असतील तर तो एक वेगळा घोटाळा आहे, कारण नवीन रस्त्याचं काम चालू असताना दुरुस्तीला पैसे येत नाही. आता मी अज्ञानी एकात ती आलेल्या JR अज्ञानी मला नाही माहिती, पण माझ्या माहितीप्रमाणे जर नवीन रस्ता एखादा मंजूर झाला तर त्याला दुरुस्तीला पैसे द्यायचं कारणच नाही आहे, कारण त्या काम करणाऱ्या कंस्ट्रक्शन कंपनीचं काम आहे रस्ता बनवणं. तर ते त्या शासकीय प्रशासकीय मान्यतेतलेच पैसे असू शकतात असं माझं म्हणणं आहे. या रस्त्याची श्वेतपत्रिका जाहीर करून या रस्त्यामध्ये झालेलं संपादन, वंचित राहिलेले आदिवासी खातेदार, वंचित राहिलेले बिगर आदिवासी खातेदार त्यांना मोबदला मिळण्याची तरतूद. ईगल कंपनी रस्ता बनवते, मोबदल्याचं काय, मोबदला मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना. आमच्या शेतकरी बांधवावर अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे श्वेतपत्रिका काढावी. या रस्त्याच्या टेंडर प्रोसेस, या रस्त्याच्या तक्रारी, या रस्त्यात झालेले अपघात, या रस्त्यात झालेले मृत्यू आणि या रस्त्याच्या भ्रष्ट ठेकेदारानं केलेली कारवाई, हे जिल्हा अधिकाऱ्यांनी श्वेतपत्रिकेची घोषणा केल्याशिवाय आमचं आंदोलन संपणार नाही. हे मी पुन्हा एकदा सांगतो, निक्षून सांगतो. मला या रस्त्याच्या मागणीसाठी मरण आलं तरी 72, 11 वर्ष भांडतो मी, 14 वर्ष भांडतो मी. माझ्यावर अनेक आरोप झाले, माझ्यावर अनेक वेळा बोट दाखवण्यात आलं. प्रश्न जो लढतो विचारतो त्यालाच बोट दाखवलं जातं. जो भ्रष्टाचार करून मातब्बर रूम बसला आहे कोट्यवधी रुपये खाऊन, त्याला कोण विचारत नाही प्रश्न. मी प्रश्न विचारतो, मी अन्यायाविरोधात बोलतो, मी चुकीला चूक म्हणतो, चुकीला बरोबर. जर मी प्रवाहाच्या बरोबर वाद गेलो असतो तर मला कोणी दोष नसता दिला, मला सगळे चांगले बोलले असते, अरे वा खूप चांगला माणूस आहे. पण मी प्रवाहाच्या विरोधात बोलतो, जे चुकीचं घडते त्याला मी वाचा फोडतो. मी सुप्रीम विरोधात बोललो,
मी सगळ्या ठेकेदारांबद्दल बोललो, सुप्रीम विरोधात टोकाचा लढा दिला, अर्ध्या तासात आम्ही टोल नाका बंद केला. अनेक वेळा माझे सगळे सहकारी इथे बसलेले आहे की अनेक जेलमध्ये गेलो, अटक झालो, 6 दिवस उपोषण केलं. यापैकी एकही सहकार्याचं या आंदोलनानंतर काय फलित मिळणार आहे ना, की यांना लोक डोक्यावर घेऊन नाचणार आहेत. ही सगळे माझे सहकारी माझ्या मागं भरोशावर येतात. ते सगळे कोणी रिको चालतो, कोण रिक्षा चालतो, कोण आपापलं काम करतो, व्यवसायात बिझी आहे. प्रत्येकजण आपापला व्यवसाय पोटापाण्यासाठी करतो. पण प्रमोद पवार भाऊकाजी करतो ना, प्रमोद भाऊच्या पाठीशी उभं राहायचं. हे सगळे सहकारी वेड्या पाहिजे. तुम्हाला आता एक गोष्ट मला जाहीरपणे सांगायची, त्यांची परवानगी न घेता सांगतो, मी बोलणार नव्हती ही गोष्ट, आमची चर्चा झाली नाही. आंदोलनात खर्च कसा करायचा यांनी मिटिंग घेतली की आंदोलनाला स्टेज लागेल, आंदोलनाला मंडप लागेल, आंदोलनाला बॅनर लागतील, कुठून करायचे. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन काढलं आहे. ही माझा जो मित्रपरिवारातले 25-30 पोरं आहेत ते बसलेली, कोण इको चालक आहे, कोण ओमनी चालक आहे, कोण सर्वसामान्य मजुरी करतो, कोण किराणा दुकानात काम करतो. पण प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे कॉन्ट्रीब्युशन काढलं आहे. कोणी 1000 काढलेत, कोणी 1200 काढलेत, कोणी 1500, कोणी 2000. आणि असे या 25-30-35 मित्रपरिवारांनी जमा करून आम्ही आंदोलन करतोय. काय आम्हाला खाच पडलेली, लोकांच्या शिवाय आम्हीच ऐकायच्या, लोकांचे दोष आम्हीच द्यायचे. आमच्यापैकी कोणीही या रस्त्याची भाड खाल्लेली नाही, आमच्यापैकी कोणीही या रस्त्याची लाच खाल्लेली नाही. आणि जर मी पुन्हा मागच्या वेळेस बोललो, आज पत्रकार परिषदेसमोर बोलतो, दरवेळेस प्रमोद पवारवर आरोप करतात ना, एकालाही समोर घेऊन जाहीर करून दाखवा प्रमोद पवारनी घेतले सोडून द्या, प्रमोद पवारनी मागणी पण कोणाकडे केली असेल ना, तर त्याची आयुष्यभर गुलामी करायला तयार आहे. मी स्वच्छ चरित्राचा आहे, माझ्यावर आरोप होतात, पण मी स्वच्छ चरित्र निर्भीडपणे मांडतो. का तर माझे हात बरबडलेले नाही आहेत. जो लढत असतो ना सतत, तो विकला गेलेला नसतो. आणि जो विकला जातो तो कधीच लढत नाही, तो फक्त घरी बसून गप्पा मारतो. प्रमोद पवार सतत तुम्हाला रस्त्यावर दिसतो. एकदाही प्रमोद पवार विकला गेला असताना तर प्रमोद पवारची रस्त्यावर उभे राहून बोलायची हिंमत नसती झाली. प्रमोद पवारला एखाद्याने येऊन बोट दाखवला असा, अरे तू तर काल पैसे घेतले ना, आज कसा बोलतो, कुठल्या नाकाने बोलतो. पण प्रमोद पवार आणि प्रमोद पवारचा मित्रपरिवार हे विकले गेले नाही. आम्ही स्वाभिमान, आम्ही गरीब असू, सर्वसामान्य असू, पण स्वाभिमान आहेत. आणि आमच्या गाड्या तुमच्या डोळ्यात खडकतात. आहेत आमच्याकडे 4 व्हीलर गाड्या, पण त्या 4 व्हीलर गाड्यांचं कर्ज येऊन बघा ना एकदा, त्या गाड्या काय आकाशातून पडल्यात का. आमच्यावर पण आमच्या व्यवसायाच्या रिगार्डिंग आमच्यावर पण 40-50 लाख रुपये लोन आहे. आम्ही पण कर्ज भरतो, आम्ही कर्जाचे हप्ते भरतो. आमच्याही घरी शेती जमिनी, आमचा पण काही व्यवसाय असेल ना, आम्ही पोटापाण्यासाठी आम्ही काय रस्त्यावर काय बोंबलं हिंडतो नाही, फक्त आमचे पण व्यवसाय आहेत. आम्ही पण गव्हर्नमेंटचे टॅक्स पेअर आहेत. आम्ही पण लाख रुपये टॅक्स भरतो गव्हर्नमेंटला. आम्ही प्रायव्हेट कामं करतो. आम्ही शासनाचे पैसे लुबाडत नाही असे. आम्ही ज्या कामासाठी कॉन्ट्रॅक्टसाठी पैसे घेतो, प्रायव्हेट कंपन्या किंवा कोणाचे आम्ही काम करत असेल तर त्या कामाचं आम्ही मोबदला ध्यान देतो, ते आम्ही काम करून देतो. आम्ही लुबाडत नाही, शासनाचे पैसे ओरबाडत नाही, शासनाचा कोट्यावधी निधी आम्ही हडपत नाही. मी फक्त आज वाडा भिवंडी रस्त्याबद्दल बोलतो. माझ्याकडे या कंपनीने केलेल्या इतर अनेक रस्त्यांच्या फाईल्स आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये PWD कशी लुटली गेली, शहापूर तालुक्यामध्ये PWD कशी लुटली गेली, मुरबाडमध्ये कशी लुटली गेली, तलासरला कशी लुटली गेली, जव्हारला कशी लुटली गेली, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. पण ते योग्य वेळ आल्यावर मी बाहेर काढेन. आता आपण भिवंडी वाड्या रस्त्यावर बोलतो. कोण किती पाण्यात आहे याची माप काढायला मला लावू नका. कोण कितीमध्ये विकला गेलाय याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर तेही जाहीर करेन. कोणाची किंमत किती ठरवली ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे माझ्या नादी लागायचा प्रयत्न करू नका. माझं म्हणणं एवढंच आहे की भिवंडी वाडा रस्त्यावर लढणारी लोक हे माझे घरचेच असं मी समजतो. भिवंडी वाडा रस्त्यावर पडून अपघातग्रस्त होणारे लोक हे माझे घरचे आहेत. या सगळ्या लोकांशी माझं नातं आहे. मी या रस्त्यावर का बोलतो ते या लोकांशी माझं नातं आहे. मेलेली नेहा शेख माझी बहीण आहे, मी जाहीरपणे बहीण होती माझी. आकाश जाधव माझा भाऊ होता. तो यश मोरे माझा पुतण्या होता. तो प्रीत हेमंत पाटील माझा कुटुंबदार होता. माझी माणसं बिल रस्त्यावर, आणि त्याच्यासाठी मी बोलू नको. मग मी कशाला कार्यकर्ता म्हणून मिरवायचं. मी जर समाजामध्ये स्वतःला कार्यकर्ता म्हणतो, पत्रकार म्हणतो किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणतो आम्ही, तर रस्त्यावर होणारे अन्याय आम्ही बघत बसायचे डोळे देखत. आम्ही त्याच्यावर बोलायचं नाही. आणि आम्हाला बोलल्यावर तुम्ही आम्हाला ट्रोल करता. आम्हाला ट्रोल करण्यासाठी आमचा असा आम्ही बोलणारा एकही मुद्देसूदपणे खोडून दाखवा. मी केलेला आरोप, मी आतापर्यंत बोललेली स्टेटमेंट मी केलेली, याचा एकही मुद्देसूदपणे एकाने खोडून दाखवा. माझं ओपन चॅलेंज आहे. मी जी गोष्ट मांडली, जी गोष्ट बोललो, ज्या गोष्टीची मी मागणी केली, ती प्रत्येक गोष्ट नियमाला, कायद्याला, पेपरला, पुराव्याला धरून होती आणि धरून आहे. या रस्त्यावर बोलण्यासारखं खूप काही आहे. यासाठी आपण तपशीलवार बसूया. पण आता तुर्तास आमचं आंदोलन जे 30ला होणार त्यात तुम्ही सहकार्य करा. सगळ्या जनतेला मी तुमच्या वतीने आवाहन करतो. मी विनंती नाही करणार, कारण ही प्रत्येकाचं आपलं काम आहे. माझ्या घरचं लग्न नाही आहे का माझ्या घरचा मांडव नाही टाकायचा. सुनील लोणे आणि बाळू कल्पेश जाधव यांच्या घरचं लग्न नाही आहे, भूषण गोडबींच्या घरचं लग्न नाही आहे. तुमचा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नावर जर आपण आज पेटून उठलो नाही तर असे अन्याय आपल्यावर रोज होत राहतील.
आज जिजाऊने कंस्ट्रक्शन केलं, उद्या ईगल करेल, परवा इतर कंपनी कुठली आणून करेल, अदानी अंबानी करतील. आपल्याला ठरवायचं आहे की आपल्या विरोधात होणाऱ्या अन्यायाविरोधात बोलायचं की नाही. अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे मी अन्यायाविरोधात नेहमी बोलतो आणि एकदम जाहीरपणे बोलतो, परिणामांची चिंता न करता बोलतो. कदाचित या आंदोलनामध्ये माझा जीव जाऊ शकतो. उपोषणामध्ये जर मागण्या मान्य नाही झाल्या, निगरगट्ट आहेत, मागण्या मान्य झाल्या तर मी मरू शकतो. दुसरा मुद्दा असा का जर एखाद्या कोणाला काही खटकलं, कोणाचे आर्थिक हितसंबंध असतील तर माझा जीव घेऊ शकतात. म्हणजे मी माझा जीव पणाला लावून आलेलो बाहेर. जे होईल ते परिणामांची चिंता न करता आम्ही उतरलेले मैदानात. जे परिणाम व्हायचे परिणाम भोगायला आम्ही तयार आहेत, पण आता माघार नाही. हा लढा निर्णायक होणार आणि हा लढा लोकांनी बघावा असा लढा होणार. आम्ही पण एकदम निश्चय केलेला आहे की आता होऊन जाऊ दे. आमचं सामाजिक राजकीय करिअर काय उद्ध्वस्त व्हायचं ते होऊ दे, काय पडलेलं नाही. जर आम्ही आमच्या जनतेला किरकोळ गोष्टीसाठी न्याय देऊ शकत नाही तर आम्हाला काय अधिकार आहे मिरवायचा? आम्ही काय सांगू लोकांना, आम्ही महाराष्ट्राचे नेते ना राज्याचे जिल्ह्याचे नेते? अरे तुमच्या अंगणात उतरल्यावर पाय ठेवल्यावर ज्या रस्त्यावर लागतो त्या रस्त्यातले खड्डे तुम्ही भरू शकत नाही. तुम्ही काय सांगता? तुम्ही राज्याचे नेते आहेत. काय सांगू मी लोकांना? आम्ही राज्याचा देशाचा नेता आहे. मी साधा कार्यकर्ता आहे. मी एका शेतमजुराचा माथाडी कामगाराचा पोरगा आहे आणि या माथाडी कामगार आणि या शेतकरी शेतमजुरांच्या पोरामध्ये काय ताकद आहे ती या व्यवस्थेला आम्ही दाखवून देऊ. जे व्हायचं ते होऊ दे. सगळे परिणाम भोगायला आम्ही लढू आणि या लढाईत तुम्ही सगळे पत्रकार बांधव आमच्या सोबत असावे अशी आमची इच्छा आहे. या सगळ्या प्रश्नात आंदोलनाची आमच्या सुरुवाती ज्या गोष्टींनी होणार आहेत त्याच गोष्टींनी सुरुवात होणार आहे. पण त्याआधी प्रश्न उत्तर घेऊन आधी मग समारोपांचं शेवट आधी हां काय विचारू हां ते बोल त्यांचा विचारू हां नाही. प्रश्न असा आहे की ते सत्ताधाऱ्यांमध्ये मला वाटते आता या 6-7 महिन्यापूर्वी सामील झाले. हा भ्रष्टाचार आजचा नाही आहे ना. हा भ्रष्टाचार आपल्या वाडा भिवंडी भ्रष्टाचार 2019 पासून आहे आणि इतर ठिकाणी केलेला भ्रष्टाचार वेगळा आहे. मी तुम्हाला हे श्वेतपत्रिका याच्यासाठी बोललो की 2019 पासून या कंपनीची SIT लावण्याची मागणी किती वेळा झाली त्याची माहिती घ्या. याच्या आधी असू शकते तसं काय, कारण आता परिस्थिती अशी आहे का जर एकीकडे एका पक्षाचा जबाबदार नेता आणि बांधकाम मंत्री सांगतो याला ब्लॅकलिस्टेड करा आणि दुसरीकडे तो माणूस ब्लॅकलिस्ट होत नाही म्हणजे काय? अरे साध्या एखाद्या आपल्या अंगणवाडी सेविकेने पोषणाहार निकृष्ट दिला तर तिच्यावर कारवाई होते. साध्या आपल्या एखाद्या ग्रामसेवकाने घरकुलाचे 5,000 रुपये खाल्ले की तो सस्पेंड केला जातो. ट्रॅफिक पोलिसांनी 100 रुपयाची नोट घेतली ना, व्हिडिओ झाला की त्याला घरी बसवतात. आणि इथं तर यांनी 600 जीव घेतलेत, एवढे कोट्यवधी रुपये खाल्लेत तर त्याला ब्लॅकलिस्टेड करत नाही तुम्ही. मग त्याला पाठबळ कोणाचं? याचा अर्थ सत्तेमधून यांना प्रोटेक्शन मिळतं. आता सत्ताधाऱ्यांनी ठरवायचं आहे की तुमच्यासाठी वाडा भिवंडी पालघर ठाण्याची जनता महत्त्वाची आहे की तुमच्या लाडका ठेकेदार, हे त्यांना ठरवायचं आहे. आता कोणाला ठरवायचं आहे? आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांना ठरवायचं आहे, सन्माननीय पालकमंत्र्यांना ठरवायचं आहे, सन्माननीय बांधकाम मंत्र्यांना ठरवायचं आहे आणि सन्माननीय माजी बांधकाम मंत्र्यांना ठरवायचं आहे की तुम्हाला लाडका तुमचा ठेकेदार पाहिजे, ठेकेदार कंपनी पाहिजे की वाडा भिवंडीवर मरणारी लोक आहेत त्यांची जी लोक आक्रोश करतात ती लोक तुम्हाला महत्त्वाची. चॉईस इज युअर्स. आता आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब होती की आमच्या जिल्ह्याच्या एका नेत्याला, पालकमंत्र्याला आमच्या मुख्यमंत्री पद मिळालं. आम्हाला आमचा एकनाथ शिंदे साहेब हे आमचा अभिमान होते आणि अभिमान आहेत ते आमचा, कारण आमच्या जिल्ह्याचा माणूस पालकमंत्री आहे आज आणि उपमुख्यमंत्री DCM आहेत ते आपले. एकनाथ शिंदे साहेब हा एक कार्यक्षम माणूस आहे, रात्रंदिवस लोकांसाठी झटणारा माणूस आहे. आताही मला वाटतं ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेत. पण माझं असं म्हणणं आहे स्पष्ट, एकनाथ शिंदे साहेब अतिशय चांगला माणूस आहे, अतिशय अभ्यासू माणूस आहे किंवा अतिशय कार्यक्षम माणूस आहे. पण एकनाथ शिंदे साहेबांची दिशाभूल केली जाते, त्यांना कोणीतरी फसवतं आहे असं माझं म्हणणं आहे. कोणीतरी त्यांना चुकीची माहिती देते, त्यांना या गोष्टीपासून परावृत्त केलं जातं. कारण एकनाथ शिंदे साहेब म्हणून असा करणार नाही. दिघे साहेबांचे आदर्श त्या माणसात आहे. दिघे साहेबांना एखाद्या नगरसेवकाने भ्रष्टाचार केला तर ते पट्टने जोडलेला नगरसेवकाला, तर हा तर ठेकेदार आहे. मग एकनाथ शिंदे साहेब यांना कसे मांडीवर घेतात? काहीतरी एकनाथ शिंदे साहेबांची दिशाभूल ते करतात. एकनाथ शिंदे माणूस चांगला आहे, तर त्यांची दिशाभूल करतात. त्यांनी जरा व्यवस्थित या गोष्टीची माहिती घेतली ना तर एकनाथ शिंदे साहेब स्वतः याच्यावर कारवाई करतील असं माझं म्हणणं आहे. या निमित्ताने शेवटची फक्त एक विनंती मी करतो. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत,
देवेंद्रजी फडणवीस या राज्याचा एक अभ्यासू चेहरा आणि एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे की ज्याला प्रत्येक विषयातला उत्तम ज्ञान आहे. भिवंडी वाडा मनोर हा 2 जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावर इथल्या लोकांचं, इथल्या तरुणांचं, इथल्या शेतकऱ्यांचं, इथल्या व्यापाऱ्यांचं भविष्य आहे. आणि जर मुंबईच्या पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या जिल्ह्यामध्ये रस्त्यांची ही अवस्था असेल स्वातंत्र्याच्या 78-79 वर्षानंतर, तर ही बाब सत्ताधाऱ्यांसाठी लाजिरवाणी आहे. स्वातंत्र्याच्या 77-78 वर्षानंतर जर आमच्याकडे आजही उपचाराला मुंबईला नेणारं चिमुरडं बाळक आमचं रस्त्यात ट्रॅफिकमध्ये मरत असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. यावर त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ काढून लक्ष घालणं गरजेचं आहे आणि या रस्त्याचा प्रश्न तडीस नेणं गरजेचं आहे. एवढीच विनंती करतो. आणि या रस्त्यामध्ये आत्तापर्यंत जे मयत झालेत त्या सगळ्या माझ्या मयत बांधवांना, माझ्या भावा बहिणींना आम्ही सगळे एकदा उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या सगळ्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असं मी सांगतो. 2 मिनटं आपण स्तब्ध उभं राहू. या सगळ्यांना मी एकच सांगेन, यांच्या आत्म्याला शांती मिळत असताना काही यांचा बलिदान फुकट जाता कामा नये. आता ही कारवाई झाली पाहिजे. ही लढाई जिंकण्यासाठी आम्ही निर्धार केला आहे आणि या लढाईला आम्ही शेवटपर्यंत नेण्यासाठी आमचा प्राणाची आहुती द्यायला लागली तरी द्यायची आमची तयारी. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.